आजपासून आम्ही सुरू करत आहोत जेटलींचा बजेट मंत्र हा आमचा विशेष कार्यक्रम। मी अमोल जोशी आपलं या कार्यक्रमात स्वागत करतो। नोटाबंदीनंतर अरुण जेटलींच्या तिसऱ्या अर्थसंकल्पाला कमालीचं महत्त्व आलंय। एकीकडे 5 राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुकीची रणधुमाळी ऐन भरात असताना महिनाभर आधीच जेटली लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अनेक अर्थांनी या अर्थसंकल्पाकडे बघणं महत्त्वाचं आहे। देशातला वाढता मध्यम वर्ग, त्याच्या आशा आकांक्षा, शेतकऱ्यांचा एकूणच व्यवस्थेवरून उडत चाललेला विश्वास, खासगी गुंतवणुकीला मिळत नसलेली उभारी, बँकांच्या बुडीत कर्जांमध्ये होणारी वाढ, नोटाबंदीनंतर आलेलं बेरोजगारीचं संकट, गेल्या वर्षी जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात अचानक एखादा भला मोठा धोंडा यावा तसा नोटाबंदीचा निर्णय झाला। त्याच्या फायद्या तोट्याबाबत स्वतंत्र विचार होऊ शकतो, पण अर्थव्यवस्थेला गेल्या 2 वर्षात मिळालेल्या चालनेला अचानक धक्का बसलाय, हे मान्य करावंच लागणार आहे। अर्थमंत्री अरुण जेटली आता अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकण्यासाठी काय काय करू शकतात याचाच या कार्यक्रमातून आपण आढावा घेणार आहोत। अर्थमंत्री अरुण जेटलींकडून यंदा प्रत्येकालाच मोठ्या अपेक्षा आहेत। देशातला जवळपास प्रत्येक नागरिक या ना त्या कारणानं सरकारला कर देत असतो, त्यामुळे अर्थसंकल्पाच्या कर प्रस्तावांकडे अख्खा देश डोळे लावून बसलेला असतो। गेल्या वर्षी ऐतिहासिक एकमताच्या आधारे जीएसटी कर प्रणालीसाठी घटना दुरुस्ती मंजूर झाली आहे। त्यानंतर जीएसटी काउन्सिलच्या 8 बैठका झाल्या आहेत, पण 1 एप्रिलला देशाच्या आर्थिक इतिहासात प्रथम आमूलाग्र बदल करणारी ही कर प्रणाली लागू होऊ शकणार नाही। त्याऐवजी 1 जुलैपासून जीएसटी लागू करण्याचा काउन्सिलमध्ये प्रस्ताव मान्य करण्यात आलाय। त्यामुळे अप्रत्यक्ष कराविषयी जेटली काय तरतुदी करतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे। नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला। समाजाच्या विविध स्तरातून सरकारच्या निर्णयाचं स्वागत झालं, पण आत्ता झालेल्या त्रासाची भरपाई लोकांना सरकारकडून हवी आहे। मध्यमवर्गीय आयकरदात्याला या निमित्तानं खुश करण्याची संधी सरकार सोडणार नाही, अशीही दिल्लीच्या आर्थिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। बघूया काय आहे सध्याची स्थिती। करांची सध्याची स्थिती काय आहे आपण बघूया। सध्याची कर प्रणालीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये अप्रत्यक्ष कर हा पहिला भाग असतो आणि अप्रत्यक्ष करामध्ये सेवा करात वाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। त्यानंतर जर आपण विचार केला प्रत्यक्ष करांचा, तर प्रत्यक्ष करांच्या बाबतीत सध्याची स्थिती काय आहे आपण बघा। आयकर सध्या कुणाला किती भरावा लागतो याचं हे टेबल आता आपण बघणार आहोत। उत्पन्न आणि कर या स्वरूपातलं हे टेबल आहे। 2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे, 1ही रुपये कर भरावा लागत नाही। 2.5 लाख ते 5 लाख रुपये तुमचं उत्पन्न असेल तर 10% कर तुम्हाला भरावा लागेल। 5 ते 10 लाखांच्या दरम्यान तुमचं उत्पन्न असेल तर 20% आणि 10 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 30% कर भरावा लागतो। ही सद्यस्थिती आहे। आपण बघतो आहोत की कर सुधारणांसाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती ईश्वर यांच्या समितीनं कर कपातीची शिफारस देखील केलेली आहे। या शिफारशी नेमक्या काय काय आहेत ते आता आपण बघणार आहोत। बघा काय काय शिफारशी आहेत। करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवावी, कर आकारणीनंतर होणारे कायदेशीर वा कमी करावेत, कॉर्पोरेट टॅक्सचे दर कमी करावेत, करांमध्ये सुसूत्रता आणणं आणि कर भरण्याची प्रक्रिया पारदर्शी बनवा, अशी ही सूचना त्यांनी केलेली आहे। आणि त्यामुळे आता जेटलींना या सूचनांनंतर काय काय करता येईल याचा आपण आढावा घेतला तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवता येईल, पेट्रोल डिझेलवरचा अबकारी कर कमी करता येईल, शहरी गृहकर्जदारांना व्याजदरामध्ये त्यांना सूट देता येईल आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट करामध्ये सुद्धा मोठी कपात करणं हे अरुण जेटलींना शक्य आहे। येत्या काळामध्ये कर कपात का महत्त्वाची आहे यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया। बघा अर्थव्यवस्थेला लागलेला ब्रेक हटला नाही तर गुंतवणुकीचं चक्र आणखी मंदावेल आणि अर्थातच करदात्यांची संख्या देखील त्यामुळे कमी होईल। हे एक कारण आहे कराचे दर कमी करण्यामागे आणि त्याचबरोबर करांचं ओझं कमी केलं तर खासगी गुंतवणूक वाढीला लागेल आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचं गणित जुळवताना अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळू शकेल। ही सगळी महत्त्वाची कारणं याच्यामध्ये आहेत। तर आपण बघतो आहोत की कुठल्या कुठल्या गोष्टी या बजेटच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे जेटलींचा बजेट मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय। अजून काही वैशिष्ट्ये आणि माहिती घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये। नमस्कार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।